बताओ। आया, हम लोग खाना खाने बैठे थे, हमारे सेट के ऊपर आए, बाहर से खड़ा होकर के धड़ाधड़ गोली चलाने चालू की। और फिर उसके पीछे मैं दौड़ा तो वो लोग निकल गए। अच्छा, कौन थे लोग, चेहरा वगैरह देख पाए? चेहरे हेलमेट पहने थे। अच्छा, दोनों कितना राउंड फायर किया उन्होंने? 6-5, एक मिस हुआ है और 4 यहाँ किए, एक आगे जाकर के। आपको कहाँ पे लगा है? एक अंगुली में ये गोली लगाया आपको? हाँ, एक क्रॉस करके ऐसे किए तो मतलब एकदम बारीक से छूते हुए निकले। आप कहाँ पे थे उस दिन? वो टाइम पे आप ऑफिस में थे अंदर? हाँ, ऑफिस में था। तो आवाज वगैरह आने के बाद में हाँ, बाहर आए? सब लोग बाहर आए। ओके, भाग गए वो लोग? हाँ। कौन थे, कुछ पता चला? नहीं कुछ जिससे पहले आपके सेट के ऊपर हमला किया नहीं, गया था? ऐसा अभी तक हम लोगों के साथ नहीं हुआ था। पहली बार हो गया। घटना घडली तुमच्या कार्यालयावर, काय सगळा प्रकार आहे? तुम्ही त्यावेळेस कार्यालयामध्ये उपस्थित होता का? हो, आणि मी कोणावर उपस्थित आरोप होतो. आहे? मला आरोप राजू वाळेकर आणि निखिल वाळेकर आणि अरविंद वाळेकर यांच्यावरती आहे. काय सगळी घटना घडली रात्रीच्या सुमारास? रात्री आम्ही कार्यकर्ते बसलो होतो. त्यानंतर सगळे जेवायला गेल्यानंतर मी दरवाजामध्ये येऊन फोनवरती बोलत असताना दोन जण बाईकवरती आले आणि त्यातला मागा जो बसलेला माणूस होता त्यांनी पिस्टल माझ्याकडे करून फायर केली आणि त्याच्यामधून मी बचावलो आणि बाकी नंतर आम्ही जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली. काय उद्देश असू शकतो या सगळ्या गोळीबाराच्या मागे? ते तर आता पोलीस तपास करतील. ओके, तुम्ही भाजपाचे उमेदवार आहात. मुख्यमंत्र्यांची 10 तासापूर्वी सभा आहे आणि त्याआधी अशा प्रकारे भाजपाच्या उमेदवारावर हल्ला होतो, काय सांगा? मी काय, माझे वरिष्ठ बोलतील, मला कल्पना नाही याच्यावर. वरिष्ठांना या सगळ्या संदर्भात माहिती दिली आपण? हो. बरं, काय या सगळ्या घटनेची पार्श्वभूमी तुमचा कोणावर आरोप आहे? मी सांगितलं ना माझा कोणावरती आरोप आहे. काय कारण काय असेल या सगळ्या मागचं? हा, आमचं फॅमिली मॅटर आधीपासून चालू आहे, हां, त्याच्यामधून असेल. निवडणुकीची काय पार्श्वभूमी नाही आहे त्याला? असेल ना, आता मी त्यांच्या मुलाच्या विरोधात उभा आहे तर त्याच्यामुळे पण असेल, पण मला मे बी होईल तेवढं आमच्या फॅमिली मॅटरमध्येच थोडं प्रॉब्लेम झाला, तेव्हापासूनचाच प्रॉब्लेम आहे. आणि निवडणूक तर आहेच. यापूर्वी देखील तुमच्यावर काही मारामारी झाली होती, तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला होता, त्या अनुषंगाने पोलिसांनी तुम्हाला संरक्षण दिलं नाही, त्यामुळे पुन्हा नाही, पोलिसांनी मला संरक्षण सांगितलं होतं की घ्या म्हणून, पण मीच घेतलं नाही, कारण की इलेक्शनला प्रचारासाठी लोकांच्या दारी जायला लागतं, म्हणून मी पोलीस संरक्षण घेतलं नाही. तुमच्या कार्यालयाला सुरक्षा तरी देणं अपेक्षित होतं असं वाटत नाही का आपल्याला? पोलीस टाइम टू टाइम येऊन सेल्फी वगैरे घेऊन जायचे, त्यांचा राऊंड अप होता कंटिन्यू. बरं, असं देखील सांगितलं जातं की तुमच्या कार्यालयाच्या समोर काही CCTV लावलेत आणि तुमच्यावर नजर ठेवण्यासाठी की तुम्ही काय करताय दिवसभरामध्ये, असं सांगितलं जातं, खरं आहे? हां, एक आहे, कुठं गेलं, एक आहे, हे वरती CCTV आहेत ना, हे त्यांचे नाही, त्याचं एक्सेस तिकडे आहेत, त्यांच्या माझे जे चुलते आहेत राजू वाळेकर त्यांच्या TV वरती दिसतं. अच्छा, असं मला त्यांच्याच एका माणसाने सांगितलं होतं. तुमच्या सहकार्यांनी CCTV दिसतंय त्याला पकडण्याचा देखील प्रयत्न केलाय, नेमकं कोण आहे सहकारी? CCTV वाल्याला नाही, जो बाहेर आला जे फायरिंग होतं हां, त्याच्या हां, नावाने हां. ते माझी गाडी चालवतात, नीरज राय म्हणून आहेत आणि माझ्यासोबतच असतात हमेशा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.